पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील कांबळे यांच्या प्रचारार्थ गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचा डॉक्टरांसोबत संवाद आणि महाबैठक पुण्यातील जनसागर हॉल सोमवार पेठ येथे संपन्न झाली आणि यावेळी विविध विषयांवर भाष्य करत प्रमोद सावंत म्हणाले, महायुतीचे काम सगळ्यांसमोर आहे। ज्या प्रकारे सुनील कांबळे यांनी मतदारसंघात काम केलं आहे ते कौतुकास्पद आहे। त्यांचं काम जनतेसमोर आहे आणि निवडणुका या जनतेच्या हातात आहेत। भरघोस मतांनी सुनील कांबळे यांना याही वेळी निवडून द्यावं। यावेळी वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब हरपळे, उपाध्यक्ष डॉक्टर राहुल कुलकर्णी हे उपस्थित होते। काम कसं आहे? त्यांचं काम खूप चांगलं आहे। गेले 5 वर्ष ते काम करत आहात। त्यांचे भाऊ गेले 5 वर्ष त्यांनी राज्य केलं आणि गेले 5 वर्ष भाऊ बी काम करतात। खूप चांगलं काम आहे त्यांचं आणि ह्याच कामाचं नाही का संधी म्हणून परत नाही का ते दुसऱ्यांदा परत आमदार होणार आहे याची मला पूर्णपणे गॅरंटी आणि खात्री आहे। आणि ते स्ट्रीट वेंडरसाठी 100% अजूनही चांगलं काम करतील असं मला ग्वाही देतो। सुनील कांबळेंचं काम आमच्या कार्यकर्त्यांनी पत्रव्यवहार आहेच। आज आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देण्याकरता पत्र दिलं आहे की सर जिल्ह्यातील हॉकर संघटना आहे त्या हॉकर लोकांना संरक्षण प्राप्त होईल आणि या फेरीवाल्यावर अधिकृत फेरीवाल्यावर कारवाई होऊ नये असं त्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारची न शर्त करता आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे। आज मोदी गव्हर्नमेंटने PM स्वनिधी नावाचं जे 10,000 रुपये 20,000 आणि 50,000चं कर्ज दिलं आहे स्ट्रीट वेंडरला। आज कोविडच्या काळामध्ये सर्व लोक आपापल्या घरात बसलेले असताना फक्त स्ट्रीट वेंडर होता जो आपल्या गरजेच्या वस्तू हा लोकांपर्यंत पोहोचत होता। याची जाणीव ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 10, 20 आणि 50,000चं कर्ज हे पत्रविक्रेत्यांना दिलं। याची जाणीव म्हणून आम्ही उत्तरदायित्व म्हणून हॉकर्सतर्फे आम्ही आज सुनीलजी कांबळे यांना जाहीर पाठिंबा देत आहोत। सुनील कांबळेंचं कोणतं काम तुम्हाला आवडलं? आमच्या हॉकर्सला संरक्षण दिलेलं आहे। ज्या ज्या ठिकाणी हॉकर्सवर कारवाई होती म्हणजे अतिक्रमणवाले काय करतात अधिकृत स्ट्रीट वेंडर असून देखील त्यांच्यावर कारवाई करतात। सुनील भाऊच्या मार्गदर्शनाखाली ती कारवाई थांबवली जाते। म्हणून आम्ही हॉकर्स संघटनेतर्फे मी पथविक्रेता एकता समिती महाराष्ट्र राज्य सुनील भानेकर उपाध्यक्ष यांच्या वतीने आम्ही सर्वजण सुनीलजी कांबळे यांना जाहीर पाठिंबा देत आहोत। महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे जे आहेत आणि परत एकदा मी सगळ्या डॉक्टर्स आणि प्रोफेशनल लोकांना रिक्वेस्ट करायला या ठिकाणी आलो होतो की आमचे महायुतीचे उमेदवार श्री सुनील कांबळेजी यांना बहुमताने परत एकदा लोकांना निवडून द्यावं। गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी केलेलं काम आणि महायुतीच्या सरकारने केलेलं काम लोकांसमोर आहे। त्यांच्या मतदारसंघाचं काम असेल किंवा महाराष्ट्रातलं काम असेल तर माननीय मोदीजीच्या डबल इंजिन सरकारच्या खाली महाराष्ट्रातील विकास हा झालेला आहे। पूर्ण महाराष्ट्रात असेल, पुण्यात असेल, एक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन डेव्हलपमेंट जर कधी झाली असेल तर ती फक्त आणि फक्त या काळात झाली। म्हणून माझी रिक्वेस्ट आहे की परत एकदा श्री सुनीलजींना आमदार म्हणून विधानसभेत पाठवा ही रिक्वेस्ट करायला मी इथं आलो। काय वाटतं महाराष्ट्रातला निकाल काय आहे? पूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये मी प्रवास करत आहे। मागचे 10-12 दिवस एकदम चांगला रिस्पॉन्स आहे। लोक जे भेटतील ते सांगतात, लाडल्या बहिणी पण सांगतात आमचा आशीर्वाद तुम्हाला आहे। सिनियर सिटीजन सगळे सांगतात की आम्ही सगळेजण महायुतीसाठी आहोत, नरेंद्र मोदीजींसाठी आहोत। त्यामुळे मला खात्री आहे की परत महायुतीचं सरकार आपल्या महाराष्ट्रात सबका साथ सबका विकास हे पण आमचं ब्रीदवाक्य आहे। त्याच्यावरती ते कधीच बोलले नाही। आम्ही सबका साथ सबका विश्वास सातत्याने करत आलेलो आहे आणि सगळ्यांचा विकास पण केलेला आहे। ही तर केवढी मोठी गोष्ट आहे आणि पूर्ण जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कुठलाही विकास करत असताना आम्ही कधीही कोणाला अडवलेलं नाही। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।